महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी भारतीय जनता पक्षात म्हणजेच भाजपामध्ये प्रवेश केला आहे। हा पक्ष प्रवेशाचा सोहळा खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। पण या सोहळ्यात सर्वांचं लक्ष लागलं होतं ते जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांवर। फडणवीसांनी याबाबत सूचक वक्तव्य करत उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट करण्यास भाग पाडलं। याशिवाय कैलास गोरंट्याल यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचे संकेतही फडणवीसांनी दिले। चला या राजकीय नाट्याचा तपशील जाणून घेऊया, ज्यात जयंत पाटलांचे जुने वादग्रस्त वक्तव्य आणि भाजप बाबतचे त्यांचे सकारात्मक विचारही समोर येतील। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्ष प्रवेशाचं लोण पसरलं आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं, पण विरोधी पक्षातील नेत्यांचे भाजप प्रवेश आणि अंतर्गत धुसफूस यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला गेल्या काही महिन्यात अनेक धक्के बसले आहेत। अजित पवार यांच्या बंडानंतर आता ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे। यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे। या चर्चांना बळ मिळालं ते फडणवीस आणि पाटील यांच्या अलीकडील भेटींमुळे आणि सांगलीतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमुळे। 30 जुलै 2025 रोजी सांगलीत आयोजित एका भव्य सोहळ्यात अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला। या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते। फडणवीसांनी डांगे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचं स्वागत केलं। अण्णासाहेब डांगे यांचा जनसंघ आणि भाजपशी जुना संबंध आहे, त्यांचा हा प्रवेश म्हणजे घर वापसी आहे, असं फडणवीस म्हणाले। डांगे यांच्यासोबत त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष चिमण डांगे आणि माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनीही भाजपात प्रवेश केला। या पक्ष प्रवेशामुळे सांगली आणि वाळवा तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। या सोहळ्यात सर्वांचं लक्ष लागलं होतं ते जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर। गेल्या काही महिन्यांपासून पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे। सांगलीतील त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात नितीन गडकरींची उपस्थिती आणि फडणवीसांशी झालेल्या भेटींमुळे या चर्चांना बळ मिळालं। पत्रकारांनी फडणवीसांना याबाबत प्रश्न विचारला असताना त्यांनी हसत हसत उत्तर दिलं, तुम्हाला जो पक्ष प्रवेश अपेक्षित होता तो आमच्या मनात नाही। सांगलीतूनही अनेक प्रवेश होत आहेत, अजून काही प्रवेश सांगलीतून होते अपेक्षित आहे का? तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही। आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आमचे प्रदेशाचे जे अध्यक्ष असतात हे निर्णय करतात कोणाचा प्रवेश करायचा आहे, कोणाचा प्रवेश नाही करायचा, आणि त्यांनी प्रवेश ठरवला की आम्हाला तो मान्य असतो। त्यामुळे चांगलं आहे। कैलास गोरंट्यालही जालन्यातले एक अतिशय महत्वाचे नेते आहेत, अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्यासारखे जमिनीशी जोडलेले अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत आणि अध्यक्ष त्यांना भाजपमध्ये आणतायत, म्हणून अध्यक्षांचे मी अभिनंदन करतो। या एका वाक्याने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला। फडणवीसांचे हे सूचक वक्तव्य पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम देणारं ठरलं का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहे। फडणवीसांनी याच सोहळ्यात कैलास गोरंट्याल यांचं संभाव्य भाजप प्रवेशाचेही संकेत दिले। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे योग्य निर्णय घेत आहे, लवकरच आणखी काही चांगले चेहरे भाजपात दिसतील, असं फडणवीस म्हणाले। गोरंट्याल हे शरद पवार गटाचे माजी नेते असून त्यांचा प्रवेश ही सांगलीच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकतो। यामुळे जयंत पाटील यांच्या समोरील आवाहन वाढण्याची शक्यता आहे। जयंत पाटील यांनी यापूर्वी फडणवीसांवर टीका करताना काही वादग्रस्त वक्तव्य
केली होती. 2023 मध्ये एका सभेत पाटील म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यांवर चालणारे नेते आहेत. त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची मुभा नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी कधीच आवाज उठवला नाही. या वक्तव्याने त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. फडणवीसांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं, जयंत पाटील यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाची चिंता करावी. या वादाने दोन्ही नेत्यांमधील तणाव समोर आला होता. वादग्रस्त वक्तव्यांबरोबरच जयंत पाटील यांनी काही प्रसंगी भाजपाबाबत सकारात्मक विधानही केली आहेत. 2021 मध्ये नंदुरबार येथील एका कार्यक्रमात फडणवीस आणि पाटील एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले होते. त्यावेळी पाटील म्हणाले होते, भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्याशी संवाद साधणं आणि विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे. या वक्तव्यामुळे त्यावेळीही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अण्णासाहेब डांगे यांच्या प्रवेशाने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी अजित पवार यांनी 40हून अधिक आमदारांसह बंड केलं होतं. आता डांगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशाने सांगलीतील पवार गटाचं कबरंड मोडण्याची शक्यता आहे. याशिवाय जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील आणि इतर नेतेही भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. जयंत पाटील यांनी या चर्चांवर बोलताना म्हटलं होतं, मी कुठेही जाणार नाही. माझी निष्ठा शरद पवार यांच्या सोबत आहे. पण फडणवीसांच्या सूचक वक्तव्यानंतर आणि डांगे यांच्या प्रवेशामुळे पाटील यांच्यावर दबाव वाढला आहे. सांगली हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण डांगे यांच्या प्रवेशामुळे आणि गोरंट्याल यांच्या संभाव्य प्रवेशामुळे त्यांचं स्थान डळमळीत होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांना आपलं नेतृत्व सिद्ध करावं लागणार आहे. भाजपने सांगलीतील पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवलं असलं तरी जयंत पाटील यांना मंत्रीपद देण्याची चर्चा होती, जी आता फडणवीसांच्या वक्तव्यानंतर थांबली आहे. अण्णासाहेब डांगे यांच्या भाजप प्रवेशाने सांगलीच्या राजकारणात भूकंप झाला आहे, तर जयंत पाटील यांच्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चांनी महाराष्ट्र राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. फडणवीसांचं सूचक वक्तव्य आणि कैलास गोरंट्याल यांच्या प्रवेशाचे संकेत यामुळे शरद पवार गटासमोर नवं आवाहन उभं राहिलं आहे. जयंत पाटील यांनी फडणवीसांवर केलेली टीका आणि भाजप बाबत सकारात्मक वक्तव्य यामुळे त्यांचं भवितव्य काय असेल याबाबत उत्सुकता आहे. पुढील काही दिवसात सांगलीतील राजकीय समीकरणं कशी बदलतील, जयंत पाटील शरद पवारांसोबत राहतील की नवं पाऊल उचलतील, हे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतील. महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा रंगतदार वळणावर आहे आणि येत्या काळात आणखी काय घडतं हे पाहणं उत्सुकताचं ठरेल. बाकी तुम्हाला काय वाटतं, जयंत पाटील हे सुद्धा बंड करून फडणवीस यांच्यासोबत येणार का की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.